अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत की आपल्या मनामध्ये सारखी चिंता, काळजी, वाईट विचार किंवा टेन्शन सारखं का असतं. प्रत्येक घरातल्या गोष्टींचा आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. निगेटिव्ह थॉट आपल्या डोक्यामध्ये का सारखे येतात, तर ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर आपण कसं असतं, आपल्या जीवनात आता जे प्रॉब्लेम आहेत, काय टेन्शन आहे, त्याचं ते आत्ता मूळ रूप नाही आहे. हे तुम्ही अगोदर समजा आत्ता पेपर एक्झाम झालेत मुलांच्या आणि मार्क कमी पडलेत, तर ते आत्ताची घटना नाही आहे. ती अगोदरची एका वर्षापासूनची ते ॲक्शन आहे, त्याच्यावरची ही रिॲक्शन आहे की वर्षभर मुलांनी अभ्यास केला नाही, लक्ष दिलं नाही, ते वर्षभर चालत आलेल्या घटनांचं हे फळ भेटलेले. त्यामुळं तुम्हाला जर आयुष्यात तुमच्या चिंता नको असतील, कुठले वाईट विचार नको असतील, काळजी नको असेल, तर तुमचं मन खूप छान चांगले विचारांनी भरलेलं, पॉझिटिव्ह गोष्टींनी भरलेलं पाहिजे. जर तुम्ही जास्त चिंता करता, काळजी करता, वाईट विचार करता लोकांचा, किंवा तुम्ही एखाद्याची निंदा करता, म्हणजे जेलसी तुमच्यात जास्त असते, किंवा एखाद्याची आपण बरोबरी करतो, त्याचं म्हणजे सारखं आपण वाईट चित्तो, ह्याची सुद्धा रिॲक्शन अशी असते की तुम्ही हे वर्षभर केलेत म्हणून तुमच्या आयुष्यात ते आता घडते. त्यामुळं आपण आपले विचार सुधारायचे. तुम्ही जिथे तुमचे विचार सुधारणार ना, तुम्ही आत्तापासून चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा. सगळ्यांबद्दल ठीक आहे, पुढच्यांनी कधी चुकलं असेल तर आपण त्याची बाजू समजून घेऊन आपणच विचार करायचा, जाऊ दे, त्याच्यावर काहीतरी वेळ असेल, तो टेन्शनमध्ये असेल म्हणून आपल्याला बोलला असेल किंवा वाईट वागला असेल, हे म्हणून तुम्ही सोडून द्या. ते मनामध्ये घेऊन बसू नका. ह्याने काय होतं, तुमच्या विचारांवर प्रभाव पडतो. तुम्हाला सारखं निगेटिव्ह त्या माणसाबद्दल वाटतं आणि आपल्या आयुष्यात पण तसंच भरायला चालू होतं. त्यामुळं काय करायचं, आपण आपलं आयुष्य आपल्या हातानं घडवू शकतो. आपण पॉझिटिव्ह राहायचं, प्रत्येकाबद्दल पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह राहायचंच नाही. आणि जरी त्याच्यातून तो चुकला ना, सोडून द्यायचं ना, जाऊ दे, मरू दे म्हणून. जास्तच वाटलं ना, बोलणं सोडायचं, मी तर म्हणते. मग त्यामुळं ना, आपण आपल्या हातात आहे आपलं आयुष्य आपण कसं घडवायचं. आपल्याला डिप्रेशनमध्ये जायचं आहे, काळजीत जायचं आहे, टेन्शनमध्ये जायचं आहे का आनंदात जायचं आहे, समाधानी जगायचं आहे, हे आपल्या हातात आहे. तर काय करायचं, आजपासूनच आपण ना लोकांचे जास्त विचार नाही करायचे. कोणाचे आजकाल आपण फोन करतो, ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, प्रत्येकाला नावं ठेवत बसतो. ही गोष्ट पहिली बंद करायची. अजिबात कुणाला नावं ठेवायचं नाही. का तर तो त्याच्या परिस्थितीनुसार जगत असतो, त्याच्या विचारानुसार तो वागत असतो. आपल्या हातात आहे का आपण त्याला बदलू शकतो? नाही बदलू शकत. पण आपल्या हे हातात आहे की आपण स्वतःला बदलू शकतो. त्यामुळं आपण चांगले विचार करायचे, आपल्या मनावर आपण चांगले संस्कार करायचे. मोठ्या माणसांना पण संस्काराची गरज असते आणि आयुष्यभर मरेपर्यंत करत राहायचं. हे असं नाही की बालसंस्कार वगैरे लहानपणा आपल्याला वाटतं आपण मोठं झालं आपल्याला नाही गरज, पण आपल्याला पण चांगलं ऐकण्याची, चांगलं बोलण्याची, चांगले विचार करण्याची, सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. आणि हे ना खरंच संस्कार आहेत. हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात सेट करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पण काळजी, डिप्रेशन, चिडचिड, चिंता सारखी होत राहणार. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं. आणि ह्या गोष्टीने काय होतं, तुम्ही पॉझिटिव्ह राहता, निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापासून लांब राहतात. आणि तुम्ही मग कसं होतं, तुमचं मन एकदम सुपीक जमीन होती, छान. मग त्याच्यात तुम्ही जे चांगले बी पेराल ना, तर त्याच्यातून फळं चांगलीच येणार आहेत. तुम्ही समजा आंब्याचं झाडाची कुई जर लावली झाड, तर काही दिवसांनी त्याला गोड आंबेच लागणार आहेत, काटे नाही लागणार. त्यामुळं हे आपण आपल्याला सांगायचं, आपल्या चांगल्यासाठी आपण चांगला विचार करायचा, आपल्या मनामध्ये चांगले विचार पेरायचे, आपल्याला त्याची फळं नेहमीच गोड भेटणार आहे. आणि तुम्ही जर समजा उद्या जाऊन एखादा नाही का विषारी झाड लावलं, तर ते विषच बाहेर पडणार आहे. आणि ह्याचा त्रास सगळ्यात जास्त तुम्हाला होतो. लोकांसाठी बदलायचं नाही, आपल्याला फक्त आपल्यासाठी, स्वतःसाठी बदलायचं. आणि आपण बदललो ना, आपण छान राहिलो ना, आपल्या घरातली माणसं छान राहतात, घरातलं वातावरण पण छान राहतं. म्हणजे हे चांगल्या विचारांचं खरंच एवढा परिणाम होतो. तुम्ही फक्त करून बघा, 4-6 महिने करा, बघा तुम्हाला काय वाटते. आणि वाईट गोष्टी ना तुम्हाला शिकाव्या नाही लागत, तुम्ही ते ऑटोमॅटिक शिकले जाता. पण चांगल्या गोष्टी तुम्हाला ना मनाला सांगावं लागतं, तुला हे चांगलं आहे, तुला हे करायचं आहे. आता बघा, नामस्मरण करताना पण तुम्हाला मनाला सांगावं लागतं, तुला नामस्मरण करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. मग तुम्ही ज्यावेळेस त्यांना आठवतं तेव्हा तुम्हाला कुणाबद्दल पाप
डोक्यात वाईट विचार येत नाहीत. मग त्यामुळं ना आपल्याला वेळ भेटेल ना तेव्हा मी तर म्हणते स्वामींचं नामस्मरण करा, गुरुदत्तांचं नामस्मरण करा, हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह होता, डिप्रेशन येत नाही, काय नाही, काळजी नाही, चिंता नाही, काही वाटत नाही. आपण ज्या गोष्टी नसतात ना त्याचं पण आपण आपल्या डोक्याला त्रास करून घेतो. म्हणजे ज्या भविष्यात घडणार आहेत किंवा नाही घडणार आहेत आपल्याला माहीत नाही, पण त्याची चिंता आपण आत्तापासून करतो. पण आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये भरायची. हे पहिलं काम करा. हे जर तुम्ही केलं ना, हे सगळ्या प्रॉब्लेम, डिप्रेशन, चिंता, काळजी, वाईट विचार, निगेटिव्हिटी, ह्या सगळ्यातून तुमची सुटका होईल आणि 101% होईल. तुम्ही फक्त ना करून बघा. हे चांगले विचार ना खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं हे तुम्ही नक्कीच करू शकता. आणि हे जर केलं ना तुमचे चिंता काळजी वाटू देत ना काही क्षणापुरती, जर तो प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते टेन्शन येऊ देत, पण भविष्यात मला येईल त्याच्यासाठी आपण आत्तापासून टेन्शन घेतो. काय करतो आपण, आपल्याला मुलं सुना वगैरे असतात, आता वयस्कर माणसांना आपल्याला वाटतं माझी सून मला बघेल का, मला सांभाळेल का, माझा मुलगा मला बघेल का, बायकोचंच ऐकेल तो. मग आपण ह्या नाही त्या पुढच्या गोष्टीच्या भविष्यात घडणार आहेत त्याच्या आपण आत्ताच त्याचा विचार करून आपल्या मनात तसे थॉट निर्माण करतो आणि त्याचा परिणाम ना आपल्या वागण्यात बोलण्यातून होतो. मग आपलं आहे ना हे चांगलं ना आता ते पण बिघडायला चालू होतं. त्यामुळे असं निगेटिव्ह विचारच नाही करायचा. हा विचार करायचा की नाही बाबा मला चांगली भेटतील माणसं, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही हा असा विचार करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडेल, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात पडेल. लोक तुम्हालाच म्हणतील की बाबा तू खरंच एवढा कसं काय बदलला आहे, एवढा म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी ना ह्या गोष्टी मी स्वतः म्हणजे अवलंबल्यात माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा मी तुमच्याशी बोलते. मी पण खूप म्हणजे नाही का अशी थोडंसं निगेटिव्ह म्हणजे होते. तेव्हाचा काळ तसा होता, समजत नव्हतं, काही गोष्टी नाहीच समजत आयुष्यात. पण जेव्हा मी वाचन करायला लागले, चांगले पुस्तकं किंवा ऐकायला लागले, काही खूप छान ऐकायला आता आपल्याला काही गोष्टी त्या ऐकायला लागले, हे करणं माझ्यात आपोआप मी त्या गोष्टी आणि नुसत्या ऐकून सोडून नाहीत दिल्या, मी त्या आयुष्यामध्ये अवलंब केला. त्या गोष्टी मी आचरणात आणल्या, तसं वागायचा प्रयत्न केला. 100% नाही म्हणत, पण 10%, 25% वगैरे मी केला. तरी पण ना खरंच सांगते मी आता एवढे आनंदी, सुखी आणि हे ना समाधानी आहे ना, खरंच आहे ते आपल्या हातामध्ये. आणि पहिले पण आहे अशी परिस्थिती होती, पण तरी पण टेन्शन असायचं आणि त्या गोष्टी काही ना निगेटिव्ह गोष्टी घडत पण नव्हत्या. पण त्याच्या अगोदरच मी त्याचा एवढा विचार करायचे ना आणि त्याचा त्रास मला स्वतःला व्हायचा आणि घरातल्या पण वातावरणावरती व्हायचा. त्यामुळे तुम्ही ना हा आपला स्वतःचाच प्रॉब्लेम आहे, लोकांचा प्रॉब्लेम नाही आहे. आपणच आपले हे असल्यासारखं इथं आपणच आपला गुरु व्हायचा. आपण आपल्या परिस्थिती, आपल्या घरात कसं वातावरण आहे त्याच्यावर आपण निरीक्षण करायचं, लगेच रिॲक्शन नाही द्यायच्या. अभ्यास करायचा, बाबा कोणाचं कुठं काय चुकलं असेल काय ह्याचा विचार करायचा आणि मग त्याच्यावर रिॲक्शन द्यायची. लगेच रिॲक्शन द्यायची नाही, शांत राहायचं थोडंसं. त्यामुळे हे तुमचं मन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला ना तुम्ही चांगले संस्कार दिले ना तर खरंच तुम्हाला त्याची फळं चांगलीच भेटते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर असंच ऐकत राहा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही बदल करा असं मला मनापासून वाटतंय. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.